शेतकरी मित्रांनो, आपण वारंवार ऐकत आलेलं आहे की तूर या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक हा महत्त्वाचा घटक आपल्याला मानला जातो, की आपण झिंकची फवारणी करायला पाहिजे. झिंकच्या फवारणीचे अनेक असे फायदे आहे. परंतु आपल्याला योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत नाही, की किंवा माहीत पाहिजे आपल्याला, की आपण झिंकची फवारणी केल्यामुळे खरंच तूर या पिकामध्ये काय-काय फायदे होतात, की उगाचच आपण ते झिंकचा सगळेजण सांगतात म्हणून त्याचा वापर करतोय आणि आपल्याला त्याचे फायदे पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण झिंकच्यावर मी बोलणार आहे. कारण मला बऱ्याच शेतकरी बंधूंच्या मध्ये काही कन्फ्युजन आपल्याला होतं, की मादी फुलांची संख्या वाढते झिंकच्या वापरामुळे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षाव आपल्या पिकामध्ये होतो. तर हे काही जे गोष्ट आहे ते सत्य आहे का? किंवा झिंकचा वापर केल्यामुळे खरंच कोणत्या-कोणत्या तुऱ्या पिकामध्ये बदल होतो किंवा फायदे होतात का? किंवा आपण उगीचच त्याचा वापर करतोय? या संपूर्ण गोष्टीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. शेतकरी मित्रांनो, झिंकचा जो वापर आहे तो आपण मोठ्या प्रमाणात तूर या पिकामध्ये करतो. आता तो कशासाठी करतो? तर आपण साधारणतः जो झिंकचा वापर आहे तो कळी अवस्थेमध्ये करतो. 5 ते 10% फुलं अवस्था असताना करतो. त्याचबरोबर 50% फुलं अवस्था असताना देखील करतो. तर झिंकच्या वापराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय करते, की झिंकचा वापर केल्यामुळे तुमच्या पिकामध्ये क्लोरोफिलची मात्रा तयार होते. क्लोरोफिल तयार होते जेणेकरून आपलं जे पीक आहे ते हिरवेगार राहण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर मित्रांनो, पिकाची चांगली वाढ होते. झिंक जे आहे ते ऑक्झिन नावाच्या महत्त्वाच्या ग्रोथ हार्मोन निर्मितीसाठी फार महत्त्वाचे असते. यामुळे पिकाच्या शेंड्याची वाढ चांगली होते आणि जोमदार होते. त्याचबरोबर जर मित्रांनो, झिंकचा वापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये प्रोटीन सिंथेसिस आणि सेल डिव्हिजन यासाठी देखील हे झिंक मदत करत असते. सोबतच मित्रांनो, झिंक योग्य फुलधारणा आणि परागकणांच्या निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यामुळे फळांची सेटिंग आणि फुलांची सेटिंग अतिशय चांगल्या पद्धतीची होते. सोबतच मित्रांनो, आता याचा आणखी एक फायदा म्हणजे की चिलिटेड झिंकच्या फवारणीमुळे पिकांची कीड आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. सोबतच मित्रांनो, 7वा आणि 8वा फायदा आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकाच्या पेशीमध्ये झिंक योग्य प्रमाणात असल्यास पीक कमी तापमानात देखील तग धरून ठेवते. आपल्याला माहीतच आहे की सध्या जे आहे ते आपलं तापमान कमी जास्त होत राहतं. ज्यामध्ये आता अतिशय थंडी होते, तर कधी अतिशय उष्ण असं होतं. त्यामुळे कमी तापमान जर झालं, तरीही देखील पीक जे आहे ते आपलं तग धरून राहतं. त्यामुळे झिंक हा तुमच्या तूर या पिकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अचानक जर आपल्या वातावरणात जो आहे तो बदल झाला, तर त्याला सहन करण्याची शक्ती देखील तुमच्या झिंक जर फवारणी केली असेल तुमच्या तूर या पिकामध्ये, तर त्याला देखील सहन करण्याची शक्ती आपल्या पिकामध्ये येते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीचे झिंकचे फायदे आहेत. झिंकची फवारणी आपल्याला तूर या पिकामध्ये न चुकता, न विसरता घ्यायची आहे. त्यामध्ये चिलिटेड झिंक वापरायचा आहे, जो की 12% असतो. EDTA फॉर्ममध्ये असतो. EDTA म्हणजे काय? इथिलीन डायमंड टेट्राएसिडिक ॲसिड. हा जो फॉर्म आहे, यामध्ये जर झिंक तुम्ही घेतला, तर तुम्हाला झिंकचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. चिलिटेड झिंक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. पहिलं फवारणी आहे ती झिंकची कधी करायला पाहिजे? साधारणतः ज्यावेळी तुमच्या तूर या पिकामध्ये तुम्हाला 5 ते 10% फुलं अवस्था दिसते, त्यावेळी तुम्हाला पहिली झिंकची फवारणी करायची आणि दुसरी फवारणी तुम्हाला 50% फुलं अवस्थेमध्ये करायची आहे. जेणेकरून तुम्हाला चांगली फुलं, चांगला फुटवा, चांगला बहार आपल्या पिकाला पाहायला मिळेल आणि तुरीच्या उत्पन्नात देखील तुम्हाला वाढ झालेली पाहायला मिळेल. अतिशय कमी किमतीत हा झिंक बाजारामध्ये उपलब्ध असतो. चांगल्या कंपनीचा घ्यायचा आहे. अनेक चांगल्या कंपन्या आहे आणि त्यापैकी कुठलीही जे बाजारामध्ये तुम्हाला चांगली कंपनी उपलब्ध असेल, त्या कंपनीचा त्या क्वालिटीचा झिंक आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.